इथे मात्र आपण पाहत आहात एका बाजूला हेमंत शेट्टी सर आणि त्यांच्या साथीला महेशजी लोखंडे सर यांना आपण पाहत आहात. एक कल्याण से तर एका बाजूला एक शहापूर से. यावेळेचा बॉल सूरज केणेचा धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेमध्ये रायटी बॅटरने मारलेला सर्वाधिक लांबवरचा षटकार. आता गोलंदाजाला अपसेट करू लागलाय. फॉर्म घेऊन आला आणि फॉर्म भरायला लागला आता गोलंदाजांचे. पहिल्याच बॉलवरती षटकार येतोय आणि तोही लांबलचक. फटका असा मारलाय की अगदी दर्जेदार. धावफलकावरती एकंदरीत 7 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. सूर्याची गोलंदाजी आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती षटकार आला अमांत चेंडू नंतर. पुढचा बॉल सूर्या पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक सातत्याने स्वतःकडे ठेवली आहे खेळाडूने. ज्या ज्या वेळेला स्ट्राईक घेतली त्या त्या वेळेला हे स्ट्राईक त्याने गेलेले पाहायला मिळाले. मोठी फटकेबाजी करण्यामध्ये महारथ या खेळाडूकडे आहे. निडर अंदाजपणा हा सर्वाधिक महत्वाचा राहतो, तो दाखवलाय. अर्थात सूरज केणेने भावाळे गावाला बिलॉंग करणारा भिवंडी तालुक्यातील आणखीन एक उत्कृष्ट खेळाडू. त्याच्या साथीला नजमुल मंडलला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी तोही जाणला जातो. छोट्या चणीचा आहे. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर. हा स्लोवर वन होता. लोअर फुलटोज बनून खेळण्याचा प्रयत्न. ड्रॅग करून जिथे ड्रिल करून दाखवतोय. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जिथे उद्ध्वस्त करून दाखवले तिरारे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये सूर्याच्या माध्यमातून. षटकारानंतर कमबॅक चांगलं झालंय. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. बॅटची आतली कडा घेतली आहे क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. धावफलकावरती 8 आहेत. वन लव्ह फोटोग्राफी मनीषजी दाभी यांच्या देखील एक चांगलं कार्य आपण पाहिलं. आणि आज 25,000 फॉलोअर्स त्यांचे देखील कंप्लीट या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहेत. त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा आपण देऊयात. वन लव्ह फोटोग्राफी. यावेळेचा बॉल ऑन साईडला जिथे मात्र ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. फेकी होईल तद्वर मात्र धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. त्या एकंदरीत दोन धावा आलेल्या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकंदरीत 10 बनलेली पाहायला मिळते. वन लव्ह फोटोग्राफी 2025K इथे कंप्लीट होत आहेत आणि त्यासाठी फॉलोअर्स त्यांचे कंप्लीट झालेले आहेत. त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. 25K फॉलोअर्स नुकतेच कंप्लीट त्याने केलेले आहेत. नजमुल ऑन स्ट्राईक. 1 बॉल 2 धावा. त्याच्या बॅटमधून लिडिंग एज घेतली होती मागील बॉलवरती. पुढचा बॉल उसळी घेणारा फास्ट अँड फ्युरियस अनप्लेबल डिलिव्हरी. एक स्नॉटर होता. थेट यष्टिरक्षकाचा वेग घेईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. हा शेवटचा बॉल ऑलमोस्ट स्नॉटर अनप्लेबल डिलिव्हरी. बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 10 बनलेले आहेत. चला घाई करा, मी लक्ष वेधेन कारण सेकंड इनिंग अद्याप बाकी आहे आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. ती अर्थात ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील 11 उमेश 11 कार्य संघाला. उमेशजी कुळे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. 11 जिथे मात्र अतुलजी गोने साहेब यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहकार्य सातत्याने चांगलं राहिलेलं आहे. करण भरपेटी गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल थेट दर्यामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
16 धावा धावफलकावरती आहेत. षटकार आलेला पाला मिळाला करण बरपेडीच्या अगेन्स्ट. आणखीन एक बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग तैनात सिंगल निश्चित मिळतीये. एकेरी धाव इथून येत असताना पाला मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट होईल ही बाब पत्त्यावरती पडेल. करणने जाणीवपूर्वक हा बॉल हाफ फ्रॅकेट टाकला होता की काय, कारण स्ट्राईक चेंज झाली आहे. नजबुल ऑन स्ट्राईक धावफलकावरती बनलेला पाला मिळाला. त्या 17 3 षटकांची मॅच आहे. अंतिम सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहताय. अद्याप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार येणं बाकी आहे. समुद्र किनारा अगदी शेजारी पाहायला मिळतो. हा साईड कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली आहे. परंतु घडलंय तरी काय, केवळ एक सिंगल येते. पंचांचा निर्णय येतोय तो लेग बाईसचा. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. यशांच्या पाठीमागे सुमित ढेकळेची कामगिरी चांगली पाहायला मिळते. हा बाहुबली आज चांगलं कामकाज करतोय. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, त्याला हुलकावणी देत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आता मात्र 22 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 10 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जे एकंदरीत आपण पाहिलं तर 12 बनलेले आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फॉलो केलं बॅटरला. मुभा द्यायची नाहीये याकडेच कल पाहायला मिळतोय. फायनलची मॅच जिंकणारा संघ या 5व्या पर्वावरती आपलं नाव कोरत असताना पाहायला मिळेल. या चषकावरती अगदी अनेक बाबी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून 49 धावांची खेळी नागेश वाडेकरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. करण मोरेने ठोकलेलं अर्धशतक, भावेश पवारने ठोकलेलं अर्धशतक 1,00,000 रुपयांचं होतं. दमदार कामगिरी त्याने साकारली. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज घेतोय. चेंडू हवेमध्ये काय काय राहिला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न देखील झाला. सेकंड रन. ही जोखीम भरी होती आणि इथे रिक्स घेतली. तोटा झाला. फलंदाज नजमुल मंडल आउट. विकेट आली आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये सातत्याने मोठी फटकेबाजी करण्यासाठी जाणला जाणारा भावेश पवार द प्राईड ऑफ भिवंडी बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती जर का भावेश पवार येथे षटकार मारतोय तर रितेजी घाग साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. चोवीसला 1 बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये भावेश दाखल होतो. परंतु शेवटचे षटक गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश ठाकरेचा हा बॉल इथे उसळी घेणारा इथून पाहायला मिळतोय. हा बॉल अतिरिक्त उसळी मिळाली आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. हाईट पाहिली जाणार आहे. व्हाईट बॉल येत असताना मला मिळतोय. फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 25 आहेत. पहिला चेंडू अवांतर आलाय. उसळी घेणारा बॉल आणि या वेळेला काय फटका केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा नो बॉल आहे आणि त्यावरती येतो हा षटकार.
षटकार पाहतच राहावा असा फटका इथे पाहायला मिळाला. उसळी घेणारा बॉल होता, उडी मारली, जम घेतली, बॉडीचं संतुलन बनलं नव्हतं, परंतु तरी देखील फटका चांगला येतोय. ऑकवर्ड बॉडी पोझिशन इथून पाहायला मिळाली, परंतु षटकार पाहायला मिळालाय. सायंकाळचे ठीक 6:40 झालेत, तरी देखील सूरज मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. सूरजला आपण बॅटिंग करताना पाहतोय. धावफलकावरती 32 आहेत. 32 ला एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. सूरज खेळणे 9 बॉल 25. का बॅटिंग केली आहे त्याने, डाव सावरला. संघाची लडखडती सुरुवात जरूर झाली होती, परंतु खेळाडूने डाव सावरला. यावेळेचा बॉल ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. सूर्या चेंडूवरती बेगानी येतोय. उमेशजी कुळे साहेब यांनी बांधलेला हा संघ सातत्याने पाहायला मिळतोय. खरं तर बाण विभागामधून आणि या विभागाचा एक कोहिनूर म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. धावफलकावरती 33 आहेत. 33 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अनेक कार्य ज्यांच्या माध्यमातून नेहमी चांगल्या दर्जाची पाहायला मिळालेली आहेत. 33 धावा धावफलकावरती बनल्यात. केवळ एक चेंडूचा खेळ संपलाय. 5 बॉल येणं बाकी. 33 धावा. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. हे बॅटल इथे बॉलरने जिंकलेलं आहे. ही धाव लेग बाईटच्या सुरुमामध्ये आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या 34 बनलेल्या आहेत. या विभागाने अनेक खेळाडू दिलेले आहेत. हर्ष अडसूळ सारखा खेळाडू ISPL खेळतोय. या विभागाच्या माध्यमातून आपण आतिश केदारेला पाहिलं. अगदी सादिकजी राजापूरकर सरांना आपण पाहिलं. अगदी त्याच वेळेला या विभागाने प्रणील मोरे सारखा खेळाडू दिलेला पाहायला मिळाला. या विभागाने अनेक खेळाडू दिले. उमेशजी कुळे यांच्यासारखा संघ मालक आपण दिलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती 34 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद झालेला आपण पाहत आहोत. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. या वेळेला इथून मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतला. चेंडूने चांगली गोलंदाजी. बॅट आणि बॉलचे संपर्क होऊ दिले नाही आहेत. मागील 3 बॉल कमालीचे इथे पाहायला मिळाल्यात. फॉलो करतो बॅटरला आणि सातत्याने रूम द्यायचा नाही आहे याच्याकडेच कल. यावेळेचा बॉल देखील इथे मात्र खाली राहिलाय. पळता भुई थोडी होतीये. फलंदाजांना त्रेधा तिरपीट इथे उडवली आणि याचंच कारण की काय, धाबा आलेला नाही या षटकामध्ये. पहिल्या धावत जिथे मात्र आपण पाहिला 1 बॉल वरती आल्या होत्या ते एकंदरीत 9 आणि तदनंतर काय कमबॅक. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये सूरज केणी आउट होतोय. काय कमालीचं कमबॅक झालेलं पाहायला मिळालं. एका क्षणाला असं वाटलं होतं एका बॉलवरती 9 धावा आल्यानंतर ही धावसंख्या आता मुसंडी मारते की काय. 34 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करतोय. जिथे मात्र भावेश पवार. पुढचा चेंडू यावेळेला उजवे एसीच्या बाहेर होता. इथून मात्र थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल निश्चित आली आहे. स्ट्राईक रोटेट होणार नाही. केवळ एकेरी धाव येते. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 34-35 धावसंख्येचं लक्ष. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि 35 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होत आहे. चौतीस धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 35 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय. फायनलची मॅच आहे. खूप काय बाकी आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. आपण नेहमी म्हणतो नाण्याला 2 बाजू असतात. एक बाजू तुम्ही पाहिली, दुसऱ्या बाजूला काय घडतंय काय बिघडतंय या आपण आवाजामध्ये बदल करूयात. जिथे लक्ष आहे या सामन्यामध्ये ते 36 धावसंख्येचं 35 बनलेले आहेत. 36चा करायचा पाठलाग. या प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज सातत्याने ही स्पर्धा अक्षरशः क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये घर करून जाते. या आवाजाने घर केलं या मुंबापुरीमध्ये. या आपण प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकतोय. पालघर भूषण आणि व्हॉइस ऑफ पालघर. थँक्यू व्हेरी मच
जयजी भोसले सरांचा आवाज आपण ऐकताय सातत्याने. गेली कित्येक पर्व या स्पर्धेला त्यांनी रंग भरलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक 2026 पर्व 5वे आपण पाहतायत. आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर फायनल मॅचसाठी या पहिल्या इनिंगमध्ये 35 धावा केल्या. 36 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक हर्ष अडसूळ यांना आपण पाहतायत. आदरणीय सन्मान्य मयूरजी तरकारी साहेब यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे संदीपजी पोटे साहेब यांना सुद्धा आपण पाहतायत. कॉपरेट केले या स्पर्धेला वास्तव ग्रुपने. आणि 70-70 स्पोर्ट्स अँड शिवांश स्पोर्ट्स स्पेशली थँक्स त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. जिथे पाहावं तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. प्रतिम आणि काय सुंदर नियोजन आयोजन पाहायला मिळतं. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं मग त्या आयोजकांनाच माहिती असतं. मग घर कमी आणि मैदान जास्त हेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतं ते आयोजनाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे आयोजकांना मानाचा सलाम आहे. सध्या आपण पाहताय टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना वायू 11 बोनकोडे या टीमने 35 धावा फलकावर लगावल्या. 36 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. स्वप्नीलजी नाईक साहेब यांचा संघ पाहायला मिळतो. तर एका साईडला उमेशजी कुळे साहेब यांचा संघ आपण पाहतायत. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील, उमेश 11 खार. तर एका साईडला वायू 11 बोनकोडे हा संघ आपण पाहू शकताय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये चांगली फाईट पाहायला मिळेल. मीरा भाईंदर बिग बॅश सीझन 3 कमिंग सून आपण पाहतायत. 14 नोव्हेंबर टू 19 नोव्हेंबर. NP स्पोर्ट्स परिपाकर ऑर्गनायझर बाय पाहायला मिळत आहेत. नितीनजी वारे, प्रवीणजी वारे, प्रसाद खोत यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यानंतर RK फ्री हिट प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला ही स्पर्धा खेळवली जाईल. 1 लाखाचं पहिलं प्राईज, सेकंड प्राईज 50,000 रुपये. आणि ही स्पर्धा 2 गाव 1 टीम 1 ऑगस्ट तालुका वाईज 4 टीम्स पाहायला मिळतील त्याच दिवसामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं तर हे लॉट्स आहेत तुमच्यासमोर. मानकोली प्लस गोरसई बी 2 गाव 1 टीम, दारावे प्लस वडवली बी, सातपाटी प्लस अर्नाळा, मीरा रोड एका साईडला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भिवंडीच्या मैदानात 36 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. आणि त्यानंतर श्री गजानन डेव्हलपर्स, कल्याण डोंबिवली, त्विषा 11 ठाणे, जयकुमार अग्री 11 भिवंडी, गावदेवी गावठण उरण. मात्र ही स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर ओपन ग्रुपमध्ये आकाश 11 जुहू, त्यानंतर NP स्पोर्ट्स परिपॅकर्स, सिल्वर स्टार, विके प्रतिष्ठान NM रायगड, वायू 11 बोनकोडे, कांदारी किंग्स, ताई पॅकर्स, भांडूप स्ट्रायकर्स अशा पद्धतीने पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ऑन साईडला खूप छान पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेले. सिंगल तर मेल. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 1 या धावसंख्येवर. अहमद पहिलं षटक, पहिलाच बॉल. अकाउंट ओपन करत असताना आपण पाहतायत नागेश पाडेकर नागा. यंदा मात्र जबरदस्त अप्रतिम चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अहमद. सुमित बेकले या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल पाठीमागे निघून जाईल. थर्ड मॅनला 22 पॉवरच्या हातामध्ये बॉल निघून येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेले. 36 रनचं टार्गेट सेट केले गेले. 12च्या ॲव्हरेजने प्रति षटकामागे खेळायचं आहे. संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. तीन षटकार जर लगातार 3 बॉलवर आले तर नारायणजी भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज नागाला दिलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला अप्रतिम काय फटका खेळलाय. वाह, बहारदार सजवला या फटक्याला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. क्रॅकिंग स्ट्रोक येत असताना पहिला षटकार, बॅटचा टो एंड लागला होता आणि सरळ बॉलला फेकून दिलं. 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल U6. संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलचा खेळ होत असताना अहमद पुन्हा एकदा कमबॅक करेल का हा गोलंदाज. अहमदचा बॉल लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते 4. अप्रतिम लोट गर्दी या स्पर्धेची आपण पाहत आहेत. स्वर्गीय संतोष
अडसूळ चषक 2026च्या माध्यमातून अतिशय चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं. सुमित ढेकळे मैदानाच्या आतमध्ये बाहुबली अहमद त्याच्या समोर, एका साईडला एक्सपिरियन्स, एका साईडला टॅलेंट. अप्रतिम चांगला फटका होता. विजेच्या वेगाने बॉल निघून गेला होता. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे ती 10, 5 बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाज अहमद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना विजयासाठी अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आहेत. एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज घेत बॉल नजमुलकडे निघून येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 वर जाऊन पोहोचली गेली. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतायत ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील, उमेश 11 खार टीम 11 वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. 36 रनचं टार्गेट सेट करत असताना 12 बॉल 25 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. नागेश वाडेकर नागाला आपण पाहताय. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु त्याच्या बॅटमधून उच्च विचार पाहायला मिळतात सातत्याने. 3 बॉल 3 षटकार. नारायण भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज नागासाठी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला आपण पाहतायत प्राईड ऑफ भिवंडी, गोरसईचा ब्रँड, अनमोल रत्न, खडतर प्रवास. बऱ्याच टुर्नामेंट, एक गाव एक टुर्नामेंटमधून खेळत असताना अनेक स्पर्धांमध्ये पराभूत जरूर झाले, परंतु एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सध्या आणि ऑल इंडिया ओपनचा स्टार पाहायला मिळतोय. परंतु पहिल्याच बॉलवर नागाच्या बॅटमधून फ्लिक ऑफ द रिस्ट, काय फटका खेळलाय. दिस इज अ क्लास बाय नागा. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. सिग्नेचर शॉट पाहायला मिळाला नागाच्या बॅटमधून. 6. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 17 या धावसंख्येवर. परंतु भावेश पवार मात्र कमबॅक करणं जाणतो. अनेक मैदानात, मग सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मग मातीची खेळपट्टी असो, अशा खेळपट्ट्यांवर या खेळाडूचा बोलबाला सातत्याने राहिलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आहे. कमबॅक करणं जाणतो, सातत्याने आपण पाहिलंय. परंतु नागेश थांबणाऱ्यांमध्ये नाहीये. 17 रन झालेत. पुन्हा एकदा बॉल तयार. कमबॅक करणं जाणतो, त्यासाठीच मी उल्लेख केला होता. टप्पा अचूक पद्धतीने थोडासा बॉल पुढे ठेवला, टप्पा मात्र पडल्यानंतर हलकासा बाउन्स होता पाहायला मिळतोय. पहा ज्या पद्धतीने राऊंड द विकेटने आले. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, उत्तर दिलं मागच्या षटकाराचं. 17 रन झालेत. यावेळेला बॅटचे एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फिल्डर फार वेगाने येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, बॅकअप चांगला मिळाला नजमुलचा. आणि पाहता पाहता 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 18. 9 बॉल आणि 18 रन विजयासाठी. 9 बॉल 18 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. भावेश पवार पुन्हा एकदा कमबॅक करेल. षटकार आल्यानंतर कमबॅक तर जरूर केलाय. धावा सेव्ह करील का? बेस्ट वर्सेस बेस्ट. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, त्या रडारमध्ये आला, ऍडव्हान्टेज मिळाला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि सरळ बॉलला सुमित ढेकळेच्या बॅटमधून षटकार. काय फटका खेळला. बॅट स्विंग पहा, अप्रतिम. स्वीट स्पॉटला बरोबर बॉल आदळला आणि सरळ बॅटचा वापर काय करायचा, याचा परिपूर्ण मात्र फायदा काय असतो ते दाखवून दिलं. ऑफ साईडला खूप चांगला फटका गॅपमध्ये खेळला गेलाय. फिल्डर फार वेगाने येत आहेत. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, विजेच्या वेगाने फेकी केले. थ्रो मात्र या वेळेला हवा तसा झाला नाही. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 7 बॉल आणि विजयासाठी 10 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 7 बॉल 10 रन, 7 बॉल आणि 10 रन. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश पवार. सुमित ढेकळे एका साईडला आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु सेफ झोनमध्ये नजमुल पुढे ससावेल. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. 2 षटकांचा खेळ झालाय. 27 रन. 6 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील, उमेश 11 खार या टीमला उमेश कुळे यांचा संघ एका साईडला पाहायला मिळतोय, तर एका साईडला स्वप्नीलजी नाईक साहेबांचा संघ आपण पाहू शकाल. वायू 11 बोनकोडे. 6 बॉल 9 आणि 9 रनची आवश्यकता आहे.
कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल, कोण चॅम्पियन्स बनेल, या स्पर्धेच्या माध्यमातून पर्व 5 चषक कोणता संघ उंचावेल, कोणत्या संघाला तो मान मिळेल. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने आपण पाहताय ते खेळाडू चांगली कामगिरी करत असतात. ऊन वारा वादळ पाऊस काहीही असो, आम्ही खेळण्यासाठी सदैव तत्पर आहोत आणि विश्वासाला सार्थ कामगिरी ही आपण नेहमीच पाहिलेली आहे या खेळाडूंच्या माध्यमातून. सहा बॉल आणि 9 रन. 6 balls remaining and 9 runs required to win. 6 ball 9. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अरुण यादव या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. त्याला एक्झिक्यूट केलंय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, फेकी करतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने आता 5 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. 5 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज अरुण यादव चांगलं प्रभावित केलं होतं या गोलंदाजाने. आता हीच ती कामगिरी करावी लागणार आहे. 5 बॉल आणि 8 रन. गोलंदाज सज्ज होत असताना 28 रन झालेत. 5 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, त्याला सामोरे जाईल नागेश वाडेकर. अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगला फटका होता आणि तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फेकीपर्यंत मात्र यावेळेला थ्रो थोडासा खराब. अहमद पुढे सरसावेल बॅकअपसाठी. 2 रन्स मिळतील. 3ऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत या वेळेला आपण पाहतायत अगदी मात्र इथे विकेट मिळेल. सुमित ढेकळेच्या खेळीला पूर्णविराम. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार होत असताना पाहायला मिळतोय. फटका खेळला होता, चांगला बॅकफुट पंच केला होता, अगदी जोरकस फटका होता. तेवढीच चांगली फिल्डिंग, अप्रतिम लाजवाब, परंतु खराब फेकी झाली. अहमदचं चांगलं बॅकअप मिळालं. पहिल्यांदा मात्र फंबल झाले, त्यानंतर बॉल घेतला, फेकला आणि त्यानंतर भावेश पवार चांगल्या पद्धतीने मात्र या बॉलला मात्र स्टम्प्सला हिट केलं आणि इथून सुमित ढेकळेच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना 4 बॉल आणि 6 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. प्रेक्षक वर्ग जसेच्या तसेच अजून मात्र उभे आहेत. प्रेक्षक वर्गांनी खूप चांगला प्रतिसाद दिला या स्पर्धेला. पर्व 5 मध्ये सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. 4 बॉल आणि 6 रन. 30 रन झालेत. 4 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता. प्रथमेश ठाकरे सध्या आपण पाहतायत नवीन न्यू बॅटर गुड्ड्या. अनेक मैदानं गाजवलेत आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कर्तृत्वावर, गोलंदाजीच्या कर्तृत्वावर. एक अष्टपैलू खेळाडू, परंतु एका साईडला अरुण यादवला मात्र या ठिकाणी चांगली किमया सिद्ध करावी लागेल. 4 बॉल आणि 6 रन. बॉल तयार. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने. 3 बॉल आणि विजयासाठी 6 रन. काय मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा पाहायला मिळाला. बीट केलं परिपूर्णता. खाली राहिला बॉल. सबमरिंग डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 3 बॉल 6. अरुण यादवकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. 3 बॉल आणि 6 रन. या वेळेला मात्र खूपच बाउन्स मिळाला आणि इथून जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली रन्स मिळेल. एक्स्ट्रा स्वरूपात वाईड आणि प्लस 1 रन पळून पूर्ण केली जाते. 1 फॉर दी ओव्हर. 2 रन्स मिळाल्या. या बॉलने मात्र जरूर पलटवार केलाय. प्रतिस्पर्धी संघाला मजबूत बनवलंय, पारडं जड करून ठेवलंय त्यांचं. आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 या धावसंख्येवर. 3 बॉल आणि 4 रन. ऑन साईडला खेळून काढलंय. पुल करण्याचा प्रयत्न होता, फार वेगाने अहमद पुढे सरसावतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून फेकी होईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. आता 2 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता. सामना कसा व्हायला हवा फायनलचा, चेसिंग कंपल्सरी आहे. पैसा वसूल मॅच यावेळेला पाहायला मिळते. 2 बॉल 3 रन. अप्रतिम सामना आपण पाहू शकाल. एका साईडला हृदयाची धडधड, हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. जर हा सामना आवडला असेल प्रेक्षक राजांनो तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी येऊ द्या. 2 बॉल 3 रन.
अतिशय सामना रंगतदार स्थितीच्या वळणावर प्रथमेश ठाकरे गुड्ड्याला आपण पाहत आहेत. काय अप्रतिम आणि भावेश पवारचे एक्सपिरियन्स यावेळेला शेअर करत असताना अरुण यादव या गोलंदाजासमोर 2 बॉल 3 रन. प्रथमेश ठाकरे काय माइंडसेट केलंय यावेळेला अप्रतिम आपण पाहत आहेत. पर्व 5चा कोणता संघ मात्र यावेळेला चषक उंचावेल. एका साईडला बॅटिंग करणारा संघ ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील, उमेश 11 खार हा संघ पाहायला मिळतोय. उमेश कुळे यांचा संघ पाहायला मिळतोय. तर एका साईडला वायू 11 बोनकोडे हा संघ पाहायला मिळतोय. परंतु या वेळेला ऑन साईडला खेळून काढलंय. सरळ बॉल निघून जाईल, परंतु चांगली फिल्डिंग तेवढीच पाहायला मिळते. आणि हा ना करता करता बॉलने बाउन्स घेतला. नशिबाची साथ मिळते की काय. या वेळेला तर 3 धावा कंप्लीट केल्या जातील आणि विजयावर शिक्कामोर्तब केलाय. हा सामना जिंकलेला आहे तो आपण पाहत आहे उमेश 11.